अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। स्पीड फायर सर्विस हर किसी की सुरक्षा के लिए, दवाखाना हो या मॉल या अति महत्व की चीजों की सुरक्षा के लिए स्पीड फायर सर्विस तत्पर सेवा में। पता पुराना पेड़गांव रोड, पाटिल हॉस्पिटल, इनायत नगर, परभनी। मोबाइल नंबर 9766307101 या 9860104058। शहर स्वच्छता के बच गए 12। क्या ऐसे लापरवाह लोक प्रतिनिधि मनपा में आएंगे दोबारा? परभनी महानगर पालिका के घंटा गाड़ियां, ड्राइवर और कर्मचारियों के तीसरे दिन की हड़ताल होने की वजह से हर गली चौराहे के कूड़े कचरे के ढीक जमा होते नजर आ रहे हैं। गंदगी के माहौल दिखाई दे रहा है। इन घंटा गाड़ी कॉन्ट्रैक्टर का बिल अदा नहीं करने के कारण घंटा गाड़ी पर काम करने वाले ड्राइवर और अन्य कामगारों ने तारीख 3 मार्च से घंटा गाड़ियां बंद रखकर काम बंद करते हुए हड़ताल जारी किया है। आज तीसरा दिन होने के बावजूद मनपा प्रशासन चुप्पी साधा हुआ है, तो मनपा के लोक प्रतिनिधि जो चुनकर आए हुए वो भी खामोश दिखाई देते हैं। शहर के चौराहों पर और मेन जगहों पर घरों के और दुकानों का कूड़ा कचरा बाहर लाकर डालने से जहां पर पहले कचरा कुंडियां लगाए गए थे, वहीं पर यह कचरा और जमा होते हुए उसकी गंदगी फैल रही है और माहौल पूरा गंदगी का दिखाई दे रहा है। इस ओर मनपा के प्रतिनिधि मनपा प्रशासन और एजेंसी के बीच का हल निकालकर घंटा गाड़ियां शुरू करे, ऐसी अपील न्यूज परभनी महानगर की ओर से नागरिक कर रहे हैं। इस धांधलियों पर कॉर्पोरेटर सचिन देशमुख ने क्या कहा, आइए जानते हैं। आज परभणी शहर महानगरपालिकेचे घंटागाडीचे ड्रायव्हर्स आणि ट्रॅक्टर्स जवळपास 300 लोक संपावर गेलेले आहेत। गेल्या 3 महिन्यापासून या कर्मचाऱ्यांची पगार झालेली नाही। महानगरपालिकेचा हा गलथान कारभार ज्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे। महापालिकेत नागरिकांनी पैसे भरायचे, टॅक्स भरायचा आणि त्याचे पेमेंट गुत्तेदाराचे काढायचे, ह्या पद्धतीचा कारभार चालू आहे। ज्या सुविधा नागरिकांना पाहिजे शहराच्या त्या भेटत नाहीत, नुसतं टॅक्स भरण्यापुरताच हा नागरिक आहे। अशा गलथान कारभारामुळे पूर्ण शोषण या समाजाचं होत आहे। विशेषतः म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये 14 एप्रिल आहे, रमजानचा महिना आहे। गोरगरीब ड्रायव्हर लोक शहराची स्वच्छतेसाठी काम करत आहेत, पण त्यांच्याकडे जाणून बुजून माननीय आयुक्त लक्ष करत नाहीत। आता मार्च एंड आहे, फार मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक स्वतःहून टॅक्स भरतात, पण पेमेंट हे नागरिकाच्या सोयीसाठी वापरल्या जात नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे। मी माननीय आयुक्तांना आवाहन करतोय, त्यांनी लवकरात लवकर या घंटा गाडीचा संप मिटवावा आणि शहरातल्या महिलांना जो त्रास होत आहे कचरा संकलन करण्यासाठी किंवा साठवण्यासाठी तो लवकर मुक्त करावा, अन्यथा याच्यासाठी आम्ही मोठं आंदोलन करू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. 2 किसानों का 6 एकड़ लगा गन्ना जलकर खाक, तकरीबन 9 लाख का नुकसान। परभनी तहसील के मुरुम्बा में तारीख 5 मार्च 2022 शनिवार के रोज दोपहर 1 बजे के दरमियान लगी आग में 2 किसानों का 6 एकड़ गन्ना जलकर खाक हो गया है। इस आग के कारण की वजह से तकरीबन 9 लाख रुपए का नुकसान हुआ है। शॉर्ट सर्किट से आग लगने का अंदाजा बताया जा रहा है। मुरुम्बा शिवार के तुकाराम गणेशराव गाड़वे, मारुति गंगाधर गाड़वे, इन दोनों के खेत इन खेत में 6 एकड़ में गन्ना बुआई की हुई है। तारीख 5 मार्च 2022 शनिवार के दोपहर 1 बजे के दरमियान अचानक खेत में आग लगी। इस आग की जानकारी परभनी मनपा के दमकल विभाग को दी गई। दमकल विभाग ने आग को काबू में करने तक 6 एकड़ गन्ना जलकर राख हो चुका है। पंचनामे के लिए महसूल प्रशासन पथक गांव में दाखिल हुआ है। नुकसान हुए किसानों का आर्थिक मदद दी जाए, ऐसी मांग की जा रही है। ठिकाणी माझ्या मुरुंबा गावामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली की जे गट क्रमांक 61 मध्ये लक्ष्मण गंगाधर गाढवे यांची शेती, त्यापैकी त्यांनी 15 एकर शेतीमध्ये ऊस लावले असताना 6 एकर ऊस ह्या कारखान्याच्या आडमुटकी धोरणामुळे किंवा वेळेवर नाही गेल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन विजेच्या खांबाला तुरंत तिथे आग लागून पूर्ण जळून खाक झालेला 6 एकर। आजच्या घडीला त्यांचं 6 एकर म्हणजे जवळपास 300 टनाचं नुकसान, 9-10 लाख रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। प्रशासन असो की याची गांभीर्याने दखल घेऊन राहिलेल्या ऊसाचं किंवा कारखानदाराला आदेश देऊन कारखानदाराचे जे आडमुटकी धोरण चालू, एका शेअर्सवर फक्त 150 टन ऊस नेणार, 125 नेणार, बाकीचा उर्वरित शिल्लक ऊस कोणाला द्यायचा किंवा स्वतः फुकून द्यायचा। आज शेतकऱ्याची अशी बिकट परिस्थिती झालेली आहे। त्यामुळं कारखानदाराला राज्य शासनाने असो किंवा मुख्यमंत्री महोदय यांनी त्यांना आदेश देऊन लवकरात लवकर राहिलेल्या ऊसाचे घेऊन जाणे येतच नाही। गावातून आणखी 200 टन माझ्या गावामध्ये ऊस शिल्लक आहे, ते पूर्ण घेऊन जाण्याची त्वरित काहीतरी व्यवस्था करावी आणि राहिलेला यांचा जे ऊस जळलेला आहे त्याची व्यवस्था किंवा पंचनामे करून आदेश देऊन त्यांना काही मोबदला देण्यात येईल याचे प्रयत्न करावे। एवढंच माझ्या माझ्यातर्फे शेतकऱ्याला विनंती करायला होतो की तुमच्या मार्फत ह्या राज्य शासनाला मी विनंती करत आहे। अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। परभनी में
जिस तरीके से हम बात बताते हैं जगह जर्मनी भारत परमनी, ये बात हकीकत कहावत है। इसमें से हम ये बात बताना चाह रहे हैं, अवगत कराना चाह रहे हैं कि कल स्थायी समिति सभापति लेकर 3 सभापति अ व क के जो तो चुनाव हुए, इस चुनाव में एक रंगीन माहौल मिलेगा ऐसा जनता में भी चर्चा चल रही थी और एक माहौल ऐसा बन चुका था कि हर जगह अपोजिशन ने फॉर्म भरा हुआ था। सिर्फ स्थायी समिति सभापति के ही 3 फॉर्म आए हुए थे गुलमीर खान के, और तमाम 3 सभापतियों में जिसमें अ और ब क में ये 2 और किसी में 3 फॉर्म आए हुए थे। लेकिन इन फॉर्मों को लेकर जो एक तूतुमई का माहौल बनेगा ऐसा समझ में आया था। लेकिन यहाँ के धुरंधर राजनीतिक, जिसको हम बताएंगे कि उप महापौर यहाँ के भगवान राव वाघमारे, इन्होंने अपने सजगता से, अपनी होशियारी से किस तरीके से इन माहौल को लाया, और वो जो निर्विरोध चुने गए और चुनाव होने के बाद किस तरीके से एक हंसी का माहौल दिखाई दिया। आइए उन्हीं के जुबानी सुनते हैं। काही दिवसापासून परभणी महानगरपालिका ही आमचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते उरबोडकर साहेब, सुरेश देशमुख आणि तुकारामजी रेंगे पाटील व माझे काँग्रेसचे सर्व सहकारी हे आम्ही एकत्रित असून काम करत आहोत। गेल्या 5 वर्षामध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता महानगरपालिकेत आली, तरी पण आमचा सहकारी पक्ष राष्ट्रवादी यांना किंवा महानगरपालिकेत जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्याला सोबत घेऊन काम करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आताच आपण सांगितलं की शहरात असं वातावरण होतं कालच्या निवडणुकीच्या संदर्भात, बाहेर काय वातावरण होतं हे तर काय आम्हाला माहीत नाही, परंतु महानगरपालिकेमध्ये 5 वर्षापासून गटनेता म्हणून मीच आहे। बरोबर। गेल्या 5 वर्षामध्ये ज्या बी निवडणुका झाल्या किंवा जे बी काही काम झालं त्या प्रत्येक कामामध्ये माझा सहभाग बरोबर डायरेक्ट इनडायरेक्ट आहे। मग ते राष्ट्रवादी पक्ष असो किंवा आमच्याबरोबर कोणी अपक्ष असो, तसेच आमच्या विरोधात असलेले सेना किंवा BJP जरी असले पक्ष तरी पण आता आघाडी सरकार आहे महाराष्ट्रात, त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र काम करण्याचं ठरवलेलं असल्यामुळं गेल्या 5 वर्षातल्या सगळ्या निवडणुका, एकाही निवडणुकीला कुठल्याही पद्धतीचं मतदान झालेलं नाही। 5ही वर्षातल्या निवडणुका ह्या आम्ही बिनविरोधच केलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे ह्यावेळची निवडणूकसुद्धा आम्ही सगळ्याला विश्वासात घेऊन राष्ट्रवादीचासुद्धा एक सभापती केला आम्ही आणि काँग्रेसचे 3 सभापती केले। हे आमच्या सगळ्या सहकार्याला सगळ्याला सोबत घेऊन सगळ्याशी विचारविनिमय करूनच घेतलेले आहेत। कुठल्याही प्रकारचा वादविवाद नाही किंवा कुठली गटबाजी नाही। बाहेर काय वातावरण आहे हे मला माहीत नाही, पण ही महानगरपालिका गेल्या 5 वर्षापासून आम्ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण करत आहोत आणि 1 महिन्यात 1.5 महिन्यानंतर जेव्हा बी कधी निवडणुका लागतील त्याच्या तिथपर्यंतसुद्धा आम्ही सगळे एकत्रच राहूत। त्याच्यानंतर काय होईल ते सांगता येणार नाही, पण आता निश्चित मात्र आम्ही एकत्र आहोत सगळे। येणाऱ्या कार्यकाळामध्ये सुद्धा एकत्र राहण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। परत महानगरपालिका ही काँग्रेसचीच यावं। गेल्या अनेक वर्षामध्ये 5 वर्षामध्ये आम्ही जे भरीव काम केलेलं आहे, मग ते पाणी पुरवठ्याचं काम असो, लाईटची कामं असो, स्वच्छतेचे कामं असो, फक्त शहरात पाणी पुरवठा योजना पूर्ण करते वेळेस रस्त्याची काही दुर्दशा झालेली आहे तीसुद्धा आमचे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे सार्वजनिक मंत्री आदरणीय चव्हाण साहेबांना आम्हाला असा भरघोस शहरातील रस्त्याकरता निधी दिलेला आहे आणि त्या निधीतील कामे आता त्याच्या निविदा चालू आहेत। काही दिवसामध्ये निविदा होऊन त्याच्या वर्क ऑर्डर होतील आणि ते सुद्धा कामं लवकरच पूर्ण होतील। शहरात जी रस्त्याची दुरावस्था आहे तीसुद्धा निश्चित आमची चांगल्या प्रकारची परिस्थिती होईल। येणाऱ्या काळामध्ये सर्व जनतेने आम्हाला जे 5 वर्ष सहकार्य केलं भविष्यातही करेल अशाच अपेक्षा आहेत आणि अशाच प्रकारची महानगरपालिका विकासाच्या दृष्टीनं पुढे जात राहील अशी मला आशा है। दादा, हम एक बात आपसे करना चाहते हैं कि ये आपने जिस बताया कि 5 साल आपने जो तो पूरी सत्ता चलाए, एक हाथी सत्ता चली, जिसके आपका तंबू जिसके बम्बू पे खड़ा हुआ था, जो अपक्ष उम्मीदवार चुनकर आया था, सैयद फारूक, इन्हें जो तो सभापति बनाने का वादा किया हुआ था, और आज के जो चुनाव में ये ऐसा क्या का माशी छींक ली, ये समझत नाही। नाही, करार किंवा कुठलाही वादा केलेला आम्ही नाही। अच्छा। आणि त्यालासुद्धा गेले आता तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते म्हणजे आमच्याबरोबर पक्ष सत्ताधारी पक्षाबरोबर गटात आलता, बरोबर, आणि त्यालासुद्धा पक्षानं 2 वर्षे सलग आम्ही सभापती दिलेलं होतं। आणि कालचा निर्णय जे झाला आमचा तो असा झाला की स्थायी समितीचा सभापती जुना करायचा
अच्छा. आणि उरलेले तिन्ही सभापती नवे करायचे असा निर्णय काल घेतल्यामुळं काल झालेले जे सभापती आहेत त्या ॲडव्होकेट मुजय साहेब यांच्या मिसेस, त्याच्यानंतर अली खान आणि त्याच्यानंतर नागनाथ काकडे हे याच्या अगोदर कुठेही सभापती नव्हते. यांना कुठलाही सभापती पदाचा चार्ज नव्हता. या तिघायलाही आम्ही पहिल्यांदा चार्ज दिलेला आहे. आणि स्थायी समिती आम्ही मात्र स्थायी समितीच्या अनेक मिटिंगा पहिल्या मिटिंगशी सुद्धा रिलेटेड असतात म्हणून परत उरलेल्या कार्यकाळाकरता आम्ही सभापती स्थायी समितीची निवड केलेली आहे. बाहेर लोक कोण वादा केला ते मला माहीत नाही, पण 2 वर्षाचा करार होता, ते 2 वर्ष पूर्ण झाले. आणि कालच्यामध्ये तुम्हाला जुना झालेला जुना कुठलाही सदस्य सभापती झाला नाही असं शिवाय गुलमीर खां साहेबच्या हे तुम्हाला पाहायला मिळेल. इस तरह से आपने आप ये बात बताई, आज परभनी शहर पूरा जानता है कि भगवान राव वाघमारे ही जो है तो वादों को पूरा करते हैं. ऐसा कहना चल रहा है और चर्चा भी है और ये हकीकत भी है कि आपकी काउंसिल चलती है सिर्फ आप भगवान राव वाघमारे की वजह से. और आज की जो परिस्थिति है, आज 3 दिन से कचरा जो डिपो है वहाँ के कामगार घंटा गाड़ियाँ बंद है, इसके बारे में आप क्या कहेंगे? तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्यायच्या अगोदरच 10 मिनटापूर्वी मी बोललो होतो की गेल्या 2 दिवसापासून शहरातील घंटागाड्या संबंधिताचं पेमेंट न झाल्यामुळं संप केलेला आहे. परंतु त्या संपाच्या बाबतीत मी आता कमिशनर संघ आणि अतिरिक्त आयुक्त संघ बोललो. त्याचं 3 महिन्याचं जवळपास पेमेंट आमच्याकडे बाकी आहे. परिस्थिती अशी होती की गेल्या 2 महिन्यापासून शासनाचा निधी उपलब्ध न झाल्यामुळं जी काय आमची रेग्युलर वसुली आहे, जे काही पैसे आले त्या पैशातून सगळ्यात आधी वर्ग 4 म्हणजे जे सफाई कामगार आहेत महानगरपालिकेचे त्यांच्या पगारी करावं लागतात. त्याच्यानंतर जे कोणी लोक रिटायर्ड झालेत, ज्यांना आता दुसरा कुठला सहारा नसतो, त्यांच्या पगारी करावं लागतात. 2 दिवसांमध्ये ह्या 15 दिवसात झालेलं जेवढं बी कलेक्शन होतं त्यांच्याकरता केलं आहे. आणि येणाऱ्या 2 दिवसात जितका काय महानगरपालिकेत पैसा येईल त्याच्यातून पहिल्यांदा स्वच्छतेचं पेमेंट केलं जाईल. आणि ह्या गाड्या बहुतेक उद्या किंवा परवा नाही, बहुतेक उद्याच रेग्युलर चालू होतील अशी मला एक अपेक्षा आहे. मी आता जस्ट बोललो, परत थोड्या वेळाने मी त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर संग बोलणार आहे की जरी पेमेंटला एखादा दिवस लागला तर तुम्ही सुरू करा, येणाऱ्या वसुलीतून प्रायोरिटीनं तुमचं पेमेंट देण्यात येईल. जिस तरह दादा आपने एक बात बताया अभी कि हमारे व्यूअर्स और दर्शकों को ये बात एक यानी कि उनको सता रही है कि शहर में जो रास्ते 4.5 साल तक नहीं बने वो आज बन रहे हैं. ठीक है, कोई बात नहीं, लेकिन जो आपने यहाँ पर ड्रेनेज का जो माहौल लाया हुआ है तो फिर आप जो तो उसके अंदर मास्टर प्लान का ऐसा कोई प्रावधान निकाल सकते हैं या फिर ड्रेनेज को पहले लाकर रास्ते उसके बाद निर्माण किए जाए, इसके बारे में हमारे व्यूअर्स और दर्शकों को बताएं. तो अभी ये भी जो भी चौहान साहब ने पैसे हमको 7, 8, 10 रास्ते को पैसे दिए हैं, ये रास्ते पहले आए और बाद में ड्रेनेज आ रहा है. तो लोग ये पूछ रहे हैं, आप भी पूछ रहे हैं, सभी पूछ रहे हैं कि अभी रास्ते इतने अच्छे बना रहे तो तुम फोड़ेंगे. बिल्कुल. लेकिन हमने इसका नियोजन ऑलरेडी सार्वजनिक बांधकाम और जीवन प्राधिकरण ये दोनों डिपार्टमेंट से पहले हम इसकी प्लानिंग कर चुके हैं. जो 12 रास्ते हो रहे हैं उसके ही अंदर वो रास्तों को फोड़ने की नौबत नहीं आना बोल के ड्रेनेज की जो सिस्टम आ रही है उसको ये 12 रास्ते को पैरेलल लाइन रहेंगे, फोड़ने का काम नहीं करेगा. जब एक ही रास्ता रहता था तो बीच में से सेंटर से फोड़ना पड़ता था और वो फोड़ना ही पड़ता है. लेकिन ये जो 12-13 रास्ते जो आ रहे हैं तो इसके ये 12 रास्ते के साथ डबल लाइन आएंगी, इसको फोड़ने का काम नहीं होने देंगे. हमने जीवन प्राधिकरण को पहले ये बताया वाला है कि ये 12 रास्ते का एस्टिमेट इसमें ऐड करो डबल. बाकी के रास्ते जहाँ फूटने वाला नहीं वहाँ सिंगल रहेगा, लेकिन ये 12 रास्ते के लिए डबल रहेगा. कोई भी रास्ता नहीं फूटेगा, इस तरीके की हमने उसकी केयर करे वाली है. ये थे भगवान राव वाघमारे उप महापौर महानगर पालिका परभनी, जिन्होंने आपको सविस्तर हमारी चर्चा में बात बताई है. और उन्होंने ये भी बात बताई है कि अब जिन पर जो खर्च किया जा रहा है 80 करोड़ का जो बात बताई जा रही थी उस इन 10-12 रास्तों के ये कहीं पर भी नहीं फूटेंगे. और इनके लिए जो ड्रेनेज का रास्ता रहेगा वो दोनों तरफ से रहेगा और उसको आसानी से ये जो हमारे पेचो पेच में मामला था नागरिकों के और हमारे तमाम उन लोगों के, तो उसके बारे में आज हमने उनसे खुलासा लिया और ये जानकारी आप तक पहुंचा रहे हैं. किस तरह की जानकारी हमने ली हुई है, ये आपको किस तरह दिख रही है, इसके बारे में कमेंट्स होना हमारे लिए ज़रूरी है. आपके कमेंट्स आएंगे उसी तरीके से हम प्रश्न भी उनसे पूछ सकेंगे और आने वाले दिनों में इनके जो बातें रहेंगी वो आप तक हम पहुँचा सकेंगे. हमारी न्यूज़ आपको किस तरह दिखी इसके लिए आपकी लाइक और शेयर भी ज़रूरी है. और सब्सक्राइब नहीं किया हो हमारा चैनल तो ज़रूर सब्सक्राइब करें, यही आपसे विनती है. सिनेमा सृष्टि में अपनी अलग से पहचान बनाने वाले निर्माता निर्देशक नागराज मुंजड़े, इन्होंने फेंड्री और सैराट ऐसे मराठी फिल्मों के द्वारा एक अलग पहचान बनाई है. आज उन्होंने हिंदी फिल्म
बिग बी माने जाने वाले अमिताभ बच्चन इस महान हीरो को अपने फिल्म में लेकर झुंड ये फिल्म बनाई है। झुंड इस फिल्म में फेंड्री फेम, सोमनाथ अवघड़े, उसी तरह सैराट मराठी फिल्म के अर्ची और परचा यहाँ की भूमिका निभा रहे हैं मशहूर रिंकू राजगुरु और आकाश ठोसर। इन कलाकारों को साथ लेकर शाहू फुले अंबेडकर वादी फिल्म का निर्माण किया। इस फिल्म महाराष्ट्र में ही नहीं समूचे भारत में देखने वालों ने पसंद किया है, उस पर चर्चा भी हो रही है। इसी के बीच आज तारीख 5 मार्च 2022 शनिवार के रोज परभणी के सह्याद्री फाउंडेशन के सुधीर साळवे इन्होंने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनके पुतले को अभिवादन कर नरेश सिनेमा हॉल तक पैदल रैली निकालते हुए सभी युवकों ने नीली पगड़ी बांधकर झुंड इस फिल्म के पोस्टर हाथों में लेते हुए हल्की बजाकर रैली के रूप में सिनेमा हॉल तक फिल्म देखने पहुंचे। इस समय सह्याद्री फाउंडेशन के सर्वेसर्वा सुधीर साळवे ने क्या कहा, आइए जानते हैं। तमाम परिवर्तनवादी आंबेडकर प्रेमी सर्व युवकांना नागरिकांना माझा क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, जगात जर्मनी, भारतात परभणी, जी आपल्या परभणीची ओळख आहे, असंच काही आता या चित्रपट सृष्टीमध्ये होत आहे। परिवर्तनवादी विचार मांडणारे आधुनिक दिग्दर्शक ज्यांना आम्ही संबोधतो असे आयुष्यमान नागराजी मंजुळे साहेब यांचा नुकताच निर्मित केलेला चित्रपट, दिग्दर्शित केलेला चित्रपट झुंड, या झुंड चित्रपटासाठी परभणी जिल्ह्यातील तमाम आंबेडकर प्रेमी युवक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिशय ताकदीने थाटामाटा जल्लोषात वाजत गाजत आम्ही झुंड चित्रपट पाहण्यासाठी जाणार आहोत। आम्हाला हा एक मेसेज द्यायचा आहे की जसं आतापर्यंत व्याख्यानामध्ये कधी बाबासाहेबाचा विषय मांडायचा तर जाहीरपणे मांडण्याची कोणाची हिंमत होत नव्हती, एखाद्या ठिकाणी कुठला विषय बाबासाहेबाविषयी बोलायचा तर कोणाची हिंमत होत नव्हती, पण या परिवर्तनवादी आधुनिक दिग्दर्शकांनी खूप मोठी हिंमत केलेली आहे, खूप मोठी मजल मारलेली आहे आणि चित्रपटसृष्टीमध्ये, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवीन आयाम तयार केलेला आहे आणि त्याचं रूप त्यांनी झुंड या चित्रपटात दाखवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचे बाप, माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, भीम जयंतीची मिरवणूक दाखवण्यात आलेली आहे आणि त्या केवळ एका गोष्टीसाठी आम्ही तमाम आंबेडकरवादी परिवर्तनवादी युवक नागराजी मंजुळे यांच्या विचाराशी सहमत आहोत, हे दाखवण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांची ताकद वाढवण्यासाठी आणि भविष्यामध्ये जेव्हा कुठे त्यांना गरज पडेल तेव्हा हा प्रत्येक भीमसैनिक त्यांच्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत त्यांच्या सोबत राहील, ही साक्ष देण्यासाठी आम्ही सर्व भीमसैनिक अतिशय ताकदीनं चित्रपट पाहायला जात आहोत। न्यूज़ आपको किस तरह दिखाई दे रहा है, इसके लिए लाइक करें, शेयर करें, कमेंट करें, सब्सक्राइब करना ना भूलें। साथ ही इस हमारे जो न्यूज़ है आपको किस तरह दिखाई दे रहा है, इसके लिए लाइक और शेयर करना ज़रूरी है ताकि हम आपको बेहतर से बेहतर हमारे न्यूज़ आप तक पहुंचा सके। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.